भगवान गौतम बुद्ध प्रवचनासाठी, प्रबोधनासाठी, लोककल्याणासाठी गावोगाव फिरत होते। या प्रवासात सोबत त्यांचा शिष्य आनंद देखील होता। प्रवासात चालता चालता भगवान गौतम बुद्ध खूपच थकले होते, परंतु ते शिष्याला म्हणत होते, हरकत नाही, थोडेच अंतर शिल्लक आहे, आपण लवकरच पोहोचू। वाटेत त्यांना एक शेत लागले। तिथे एक शेतकरी काम करत होता। आनंदने त्याला थांबवले आणि विचारले, गाव आणखी किती दूर आहे? त्याने गौतम बुद्धांकडे पाहिले, स्मितहास्य केले आणि आनंदकडे बघत शेतकरी म्हणाला, फार दूर नाही, 2 किलोमीटर दूर आहे। ते दोघे चालू लागले। 2 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर चालून पार झाले, तरीही गाव दिसेना। वाटेत एक बाई दिसली। आनंदने त्यांना थांबवले आणि विचारले, गाव आणखी किती दूर आहे? त्या बाईने गौतम बुद्धांकडे पाहिले, ती हसली आणि आनंदला म्हणाली, जवळ आलेच म्हणून समजा, 1.5-2 किलोमीटर दूर असेल फार तर। आनंद पाय आपटत चालू लागला। भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहून हसत होते। वास्तविक पाहता तेही थकले होते, परंतु दोघे जण कसातरी पुढचा प्रवास करत होते। 2-3 किलोमीटर अंतर संपत आले, तरीही गावाचा पत्ता नाही। आनंदने आणखी एका वाटसरूला थांबवत गाव किती दूर आहे हे विचारले। त्यानेही तेच उत्तर दिल्यावर शेवटी आनंदने वैतागून हातातली गाठोडी रस्त्यावर टाकली आणि भगवान गौतम बुद्धांची क्षमा मागून म्हणाला, गुरुदेव, मी आणखी नाही चालू शकणार, मी खूप थकून गेलो आहे। गाव जवळच आहे या आशेवर इथपर्यंत चालत आलो, परंतु आणखी चालणार नाही। भगवान हसले आणि म्हणाले, काहीच हरकत नाही आनंद, तसेही गाव इतक्यात येणार नाही, कारण ते आणखी 20 किलोमीटर दूर आहे। आणखी 20 किलोमीटर म्हणजे तुम्ही इथे आधी येऊन गेला आहात। मग हे लोक माझ्याशी खोटे का बोलले आणि तुमच्याकडे पाहून का हसले? आनंद प्रश्नार्थक चेहरा करून विचारू लागला। भगवान म्हणाले, हो, मी यापूर्वी इथे येऊन गेलो आहे, परंतु तुला इथे येण्याआधीच मी तुला जर ते गाव इतके दूर आहे सांगितले असते, तर तू इथपर्यंत आला नसतास। तुला धीर मिळावा, चालण्याचे बळ मिळावे, म्हणून मी आणि वाटेत भेटलेले गावकरी तुला प्रोत्साहन देत होतो। त्यामुळेच 20 किलोमीटरपैकी 6 किलोमीटर अंतर आपण पूर्ण देखील केले। आज रात्री आपण इथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊया, मग पुढचा प्रवास करूया। आजच्या प्रवासात तुला मिळालेली शिकवण कायम लक्षात ठेव आणि तू सुद्धा इतरांना प्रोत्साहन देत जा। आपल्या प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाताना एक धीर देणारा हात, आश्वासक शब्द किंवा कोणाचा तरी पाठिंबा हवा असतो। कोणाचा एक शब्द आपल्याला जगण्याचे बळ देऊन जातो। ही गरज जशी आपल्याला असते, तशी अन्य कुणालाही असू शकते, म्हणून आपणही कोणालाही प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।